श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. वर्षातील असे काही दिवस असतात, अशा काही तिथी असतात की त्या दिवसांची, त्या तिथींची चांगले लोक म्हणजे जे धार्मिक लोक असतात तेही वाट बघत असतात आणि जे वाईट क्रियाकर्म करणारे लोक असतात ते सुद्धा वाट बघत असतात. कारण त्या दिवसांमध्ये जर आपण काही वस्तू आपल्याला सिद्ध करायच्या असतील, काही गोष्टींची सिद्धी प्राप्त करायची असेल, मंत्र स्तोत्र सिद्ध करायचे असतील किंवा अजून अशा बऱ्याच गोष्टी असतील त्या आपल्याला करायच्या असतील, तर या दिवसांमध्ये आपण त्या गोष्टी केला तर त्या आपल्यासाठी 1000 पट जास्त काम करतात आणि 1000 पट जास्त शक्ती आणि स्ट्रॉंगली त्या मंत्र ते स्तोत्र आपल्यासाठी काम करत असतात. त्यातीलच काही दिवसांमधलेच दिवस म्हणजे दिवाळी. दिवाळीचे हे 5 दिवस. या दिवसांमध्ये आपल्याला जेवढं शक्य होता होईल तेवढ्या गोष्टी, तेवढे सेवा, तेवढे उपाय जर आपण केले तर त्याची जी सिद्धी आहे, त्याचं जे फळ आहे ते आपल्याला 1000 पटीने जास्त मिळू शकतो. आता वसुबारस, गोवत्स द्वादशी या दिवशी आपल्याला एक अत्यंत साधा आणि सोपा, ना कोणतं मंत्र ना कोणतं स्तोत्र, आणि अगदी प्रत्येक जण हा उपाय करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा हा जो उपाय आहे तो आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे. आणि हा उपाय असा आहे की जो आपलं दुर्भाग्य दूर करू शकतो, जी आपल्या मागे इडापिडा लागलेली आहे ती दूर करू शकतो, आपल्या घरामध्ये एकोपा निर्माण करू शकतो. तुमच्या घरामध्ये भांडणं होतात, नवरा बायकोंचं जमत नाही, आई वडिलांचं मुलांचं जमत नाही, सासू सुनांचं जमत नाही, म्हणजे एकोपा प्रेम घरामध्ये नाहीये, तर तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या मुलाचं तुमच्या मिस्टरांचं जमत नाही किंवा तुमच्या मुला मुलींचं जमत नाही, तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला डिप्रेशन आहे, सतत निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार, मी हे करू शकत नाही, मी नाही करू शकणार, मला याच्यात यश मिळणार नाही, असे सतत वाईट विचार, नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात येत असतील तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला यश मिळत नाहीये, तुम्हाला सक्सेस मिळत नाहीये, अपयश तुमचा पाठ सोडत नाहीये, तुमचा पिछा सोडत नाहीये, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं की इच्छापूर्तीसाठी, तुमची एखादी इच्छा आहे, तुम्ही खूप प्रयत्न करताय, कष्ट करताय, मेहनत करताय, पण तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाहीये, इच्छा पूर्ण होत नाहीये, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि वर्षातला हा असा एक दिवस, या दिवशी जर या योगामध्ये जर आपण हा उपाय केला तर अत्यंत प्रभावशाली आपल्यासाठी हा ठरेल. तसं तर बघा इतर उपाय वगैरे सेवा आपण ह्या इतर वेळी करू शकतो, पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा जो असा काळ आहे दिवाळी, की या काळामध्ये जर आपण ह्या उपायांना सुरुवात केली किंवा हे उपाय केले तर याचे जे रिझल्ट आहे तुम्ही विचारही करू शकणार नाही, एवढ्या स्ट्रॉंगली आपल्याला बघायला मिळतील. तर वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी म्हटलं की गाय वासराची पूजा आली. या दिवशी अगदी म्हणजे खरेखुरे गाय वासरू मिळाले त्यांची आपण पूजा करतो. ते नसतील तर जे आपल्याकडे मूर्ती असतात, स्टॅच्यू असतात गाय वासराच्या, तर त्यांची सुद्धा आपण आपल्या घरामध्ये पूजा करू शकतो. आणि गाय वासराची मूर्ती ही आपण आपल्या घरामध्ये ठेवू सुद्धा शकतो. आता गाय वासराची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे तर ती कशा पद्धतीची घ्यावी? वासरू गायला दूध पित आहे आणि गाय आपल्या जिभेने वासराला चाटत आहे, गोंजारत आहे, हे एक गोष्ट आपल्याला लक्षात असायला हवी. त्यानंतर गाय जी आहे ते गायीचं तोंड जे आहे ते डावीकडे असावं, डावीकडे वासरू डावीकडून पित असावं आणि डावीकडे त्या वासराकडे गायीने तोंड केलेलं असावं. वासराकडे वाकड्या नजरेने गाय बघत आहे आणि वासराला गोंजारत आहे अगदी प्रेमळपणे, या पद्धतीने. त्यानंतर गायीची जी शेपटी आहे ती आपल्या वासराकडे म्हणजे जिकडे गायीचं तोंड आहे त्याच दिशेने शेपटी झुकलेली आहे, या पद्धतीने आपण मूर्ती बघताना मूर्ती बघून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला गायीचे जे मागचे पाय आहेत ते थोडेसे पुढे आलेले असावेत आणि गायीचं जिथून आपण दूध काढत असतो तर ते थान जे आहे तर ते सुद्धा त्या स्टॅच्यू मध्ये असावेत. या पद्धतीचे गायवासरूची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. गायवासरूची मूर्ती तुम्ही पितळेची घेऊ शकता, चांदीची घेऊ शकता किंवा ग्रेनाइट वगैरे बऱ्याचशा अशा मूर्ती मिळतात तर त्या तुम्ही घेऊ शकता. पण ती मूर्ती खूप उंच नसावी. तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये किंवा स्वामींच्या फोटो समोर वगैरे ठेवायची असेल तर ती किमान 3 इंच, जास्तीत जास्त 3.5 इंचापर्यंतची असावी. किंवा तुम्हाला हवंच आहे तर आपण एवढी जी आहे ती जास्तीत जास्त मोठी घेऊ शकतो, याच्यापेक्षा मोठी घ्यायची नाही. आणि मग ती जर घेतली तर तुम्ही हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये इकडे ठेवू शकता, पण देवघरामध्ये देवाजवळ आपण ती ठेवू शकत नाही, कारण देवघरामध्ये 3 इंच ते 3.5 इंच किंवा या अंगठ्यापेक्षा मोठ्या मूर्त्या असू नयेत असं म्हटलं जातं. यासाठी आता
ही जेव्हा मूर्ती आपण स्पेशली जर तुम्हाला वसुबारसच्या दिवशी जमलं की गाय वासराची मूर्ती आणायची, तर आपण त्या दिवशी आणली तर खूप उत्तम आहे. आणि अगोदर जरी आणली तर त्या दिवशी आपण त्यांची स्थापना, पूजा वगैरे, नैवेद्य या गोष्टी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत. आता ही गाय वासरूची मूर्ती आपण आणली आहे, तुमचं दुर्भाग्य तुमचा पिछा सोडत नाहीये, तर अशा वेळेला आपण आपल्या बेडरूम मध्ये सकाळी उठल्यानंतर अगोदर आपल्याला ते गाय वासरूचं स्टॅच्यू दिसेल, ती मूर्ती दिसेल, अशा पद्धतीने ती आपल्या समोर ठेवायची आहे बेडरूम मध्ये. आणि सकाळी उठलं, डोळे उघडले की त्या गायीकडे बघायचं आहे आणि आपली मनोकामना बोलायची आहे. गायीला नमस्कार करून, गायीचं स्मरण करून आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. जसं जसं तुम्ही या वसुबारस पासून तुम्ही कराल, तुम्ही बघाल की दुर्भाग्य तुमचा पिछा सोडत आहे आणि आता तुम्हाला अगदी सहजपणे प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागलं आहे. हे तुम्हाला स्वतःला अनुभव येतील आणि तुम्हाला आर्थिक नफा सुद्धा होत आहे. तुमची आर्थिक स्थिती उत्तम होताना सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर जर आपल्या घरामध्ये आता भांडण वगैरे या सगळ्या गोष्टी होतात, तर अशा वेळेला काय करायचं की ही गाय आपण आता समजा देवघरामध्ये वगैरे ठेवली तर रोज स्नान घालायचं का, तर असं काही नाही. तुम्हाला घालायचं असेल तर आपण रोज घालू पण शकतो, पण किमान रोज आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती वगैरे या गोष्टी दाखवायच्या आहेत आणि गायीला नमस्कार करायचा आहे. तुम्ही हॉलमध्ये वगैरे कुठे जरी ठेवली तर आठवड्यातून एक दिवस त्या गायीला स्वच्छ करा, स्नान घाला आणि नमस्कार करत चला. आता इच्छापूर्ती खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण आमचं एखादं काम सिद्धीस जात नाहीये, आमची एखादी इच्छा पूर्ण होत नाहीये, तर अशा वेळेला काय करायचं की जी गाय आहे, गाय वासराची जी आपल्या घरामध्ये मूर्ती आहे, ती मूर्ती आपल्याला जवळ घ्यायची आहे किंवा तुम्ही हात लावू शकणार अशा उंचीवर वगैरे असेल तर या गोवत्स द्वादशी पासून, वसुबारस पासून कंटिन्यू 40 दिवस तुम्हाला काय करायचं की जे गायीचं पोट आहे त्या गायीच्या पोटावर अगदी फक्त असे हात फिरवायचे. बघा, गायीच्या पोटावर हात फिरवायचं आणि हात फिरवता फिरवता आपली जी मनोकामना आहे, जी इच्छा आहे ती बोलून दाखवायची आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. कोणताही मंत्र नाही, कोणतेही स्तोत्र नाही, फक्त आपली इच्छा बोलायची आणि गायीच्या पोटावरून हात फिरवायचा आहे. आणि त्यानंतर गायीच्या शेपटीला मागच्या साईडला आपण हात लावायचा, नमस्कार आपण करायचा आणि आपण आपलं जे काही काम असेल किंवा घरातल्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो. नित्य नियमाने जर तुम्ही ही गोष्ट केली तर 40 दिवसाच्या आत कितीही तुमचं ते अवघड काम असू द्या, ते 100% पूर्ण होतच होतं. आता सर्वात म्हणजे मोठं दान जे मानलं जातं ते गोदान मानलं जातं, जे की आम्ही पण केलं आहे. आता हे जे धोंड्याचा महिना झाला, अधिक मास झाला, याच्या अगोदरचा जो अधिक मास होता त्यावेळेला आम्ही गोदान केलेलं होतं. तर हे पण आता काय की हे बरेच जण गोदान जे आहेत ते करू शकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही घराच्या आजूबाजूला जो कुठे गोशाला वगैरे असेल तर तुम्ही महिन्यातील 1 दिवस किंवा तुमची पेमेंट वगैरे झाल्यावर तिथे हिरवा चारा किंवा काही ज्या गोष्टी असतात त्या तिथे तुम्ही त्या गायींसाठी एक सेवा म्हणून एक भाग, आपल्या पैशांचा काही भाग आपण देऊ शकतो. आणि ते जरी नसेल तर समजा तुमच्याकडे गायच नाहीये, गोशाला नाहीये, मग आम्ही कसं करू. आता बघा, आपण इझिली म्हणतो की गोशाला नाहीये, पण शोधल्यानंतर मिळतेच. आता मला सुद्धा अगोदर असं वाटत होतं, पण मागच्या 3-4 वर्षापासून शोधल्यानंतर मिळते. आता जवळजवळ मी एक्झॅक्टली म्हणजे असं किलोमीटर नाही सांगू शकत, पण मला वाटतं की 10 किलोमीटर पेक्षा पण जास्त असेल तर मला गोशाला सापडली आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते ना की गोमूत्र वापरा, गोमूत्र. तर मी काय करत असते की मी या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे, एक आपली बिस्लेरीची बॉटल असते ती त्या गोशाळेमध्ये नेऊन देते आणि त्यांना सांगते की उद्या मी हे न्यायला येईल. ते गोमूत्र मग दुसऱ्या दिवशी सकाळचं जे पहिलं गोमूत्र असतं ते भरून ठेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी ते पैसे वगैरे काही मागत नाही बरं का, पण मी ते घेताना तिथे आपलं गायीच्या तिथे पैसे ठेवायचे, त्यांची चेअर वगैरे काय असते त्याच्यावर पैसे ठेवायचे, गोमूत्र आपलं घ्यायचं आणि यायचं. तर या पद्धतीने आपण जे शुद्ध म्हणतो ना गायीचं गोमूत्र वगैरे ते तिथून. आणि गायीचं पंचगव्य पण असतं बघा. तुम्हाला डिप्रेशन आहे, बाहेरील बाधा, नकारात्मकता, रोगराई, आजारपण ह्याने तुम्ही ग्रासलेला आहात, दुर्भाग्य पिछा सोडत नाहीये, तर अशा वेळेला रोज आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या गोवत्स द्वादशी पासून किंवा कोणत्याही दिवसापासून तुम्ही अगदी थेंबर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तर तुम्ही हळूहळू बघाल की या सगळ्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या दूर लोटत आहेत आणि तुमच्यामध्ये सकारात्मकता निर्माण होत आहे. आणि अजून बरेच म्हणजे मी सांगताना तरी अगदी हे म्हणजे एखाद दुसरी गोष्ट सांगते, पण याचे जे लाभ आहेत ना ते तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतील. आणि ही गाय वासराची जी मूर्ती आहे ते तर मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच जणांचे
आहेत कुठे ठेवायची, तर छोटी असेल तर तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता, नाही तर हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये मी तुम्हाला उपाय सांगितलं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। ही होती अगदी साधी आणि सोपी माहिती की नक्कीच या तुम्हाला याच्यातल्या काही गोष्टी सुरू करायच्या असतील तर या वसुबारस पासून आपण गोष्टी फॉलो करू शकतो। श्री स्वामी समर्थ।